हाय हॅलो नमस्कार. आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम. तर आता मी चालले शिवांशच्या स्कूलमध्ये. तिकडं त्याचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि आपल्या घरात अजून काहीतरी नवीन होते म्हणून सगळं सोबतच आले आणि एवढा लोड पण आहे घरात. त्याच्यामुळं सगळं सामान वगैरे येऊन पडले सकाळी म्हणून मला उशीर झाला. 11 वाजताचा कार्यक्रम होता, 11:15 घरीच झालेले. तर दिदी तिथं असल्यामुळे मी निश्चिंत आहे. दिदी तिथं कॉर्डिनेटर स्कूलमध्ये असल्यामुळे दिदी आहे तिथं, म्हणून मग मी सांगितले फोन करून मला थोडं लेट होते म्हणून आणि आता लेटच निघते. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आता फटाफट जाते. घरी येता येता 1 वाजतील. येऊन परत दुपारच्या खाण्यापिण्याची तयारी करायची. गडबडीत जाऊन पोहोचली तिथं तर पूर्ण पार्किंग फुल होतं. सगळ्यात शेवटी माझी गाडी लावली आणि घाई गडबडीत हॉलमध्ये जाऊन पोहोचले. हॉल सुद्धा अख्खा फुल होता. तिथं ते कशा बशा खुर्च्या अरेंज करून दिल्या त्यांनी तिथं बसायला आणि मला जागा भेटून गेली. तर तिथं ना सर्टिफिकेट आणि मेडल द्यायचं चालू होतं. आताच मॅथ्सची ऑलिम्पियडची एक्झाम झाली होती त्याचं. आणि शिवांशचा डान्स सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते, तो सुद्धा बघा बरं. The prestigious National Mathematics Olympiad exam conducted by All India Ramanujan Maths Club on आत्ताच झालेल्या एक्झाममध्ये जी मुलं पहिले आले होते ना त्यांना सगळ्यांच्या समोर त्यांनी सर्टिफिकेट आणि मेडल दिले. आणि शिवचा डान्स मी दाखवते, तो मात्र कसा झाला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. लहान मुलं आहेत, पहिलीतली ती सगळी मुलं, तरी पण यांना सगळ्या स्टेप केव्हा करायच्या काय सगळ्या गोष्टी शिकवणं फार अवघड असतं. त्या मानाने त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी खूप छान डान्स केलाय असं मला तरी वाटतं. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या मुलांचं कौतुक तर असतं, पण तरीही त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी छान केलेला आहे प्रयत्न. ग्रुप डान्स आहे. नंतर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पेरेंट्सने आपापल्या मुलांना घेऊन निघाले घरी. मी पण शिवला घेतलं आणि परत निघाले घरी जायला. त्याचे फोटो वगैरे काढायचे होते, पण मी जायच्या अगोदरच त्यांनी काय केलं, इथे काढला कॉस्ट्यूम आणि बॅगमध्ये टाकला, युनिफॉर्म घालून पण घेतला. खूप घाई असते त्याला, पहिल्याचपासून असे काही कपडे वगैरे घालायला त्याला आवडत नाही. आणि जेव्हा शिवांश शूट घेतो ना तेव्हा असं हलवत असतं सारखं फोन वर खाली. घरी सामान येऊन पडलेले, त्याच्यामुळं घरी जायची मला घाई आहे. आणि घरी कशाचं सामान येऊन पडलेले, काय करतोय ते मी पुढं तुम्हाला सांगते, त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. शेजारणीच्या भरोश्यावर सगळं तसंच बाहेर टाकून आलेले. आज सगळे एकत्रच आलेले याचा कार्यक्रम पण आणि ते पण. मग तरी 1 वाजले दुपारचे म्हणून स्कार्फ वगैरे बांधून घेतला. शिवला घेऊन घरी गेले. आरू सुद्धा घरी येऊन पोचणारच आहे, तोपर्यंत लॉक करून आलेली मी. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी या सामानाबद्दल तुम्हाला बोलत होते. हे आहे सोलरचं सामान. या सोलर प्लेट येऊन पडलेले आहेत. म्हणजे हे काय कोणी उचलून घेऊन जाईल याची मला भीती नव्हती, पण काय होतं ना, शेजार पाजारची मुलं कधी कधी गेट उघडं ठेवतात, आतमध्ये येतात झुल्यावर बसायला आणि गेट उघडं ठेवून जातात. तर मग काही आलं आतमध्ये गेटमध्ये गाय वगैरे, तर कसं होतं ना, ही पॅनलला थोडं जरी टच म्हणजे असं काही लागलं वगैरे तर ते खराब होऊन जातं, म्हणून दुसरं काही नाही. आणि हे 7 पूर्ण घेतलेले आहेत. 7 प्लेट लावतोय. 8 प्लेटचं स्ट्रक्चर आहे, पण 7च प्लेट लावतोय सध्या तरी. गरज पडली पुढं मग तर लावून घेऊ अजून. आता बाकीचं मला जेवढं उचलेल आणि उचलता येईल तेवढं छोटं मोठं सामान मी आतमध्ये आणून ठेवलं. दुपार होऊन गेलेली मला आवरायला, खूप उशीर झाला येऊन. पण म्हटलं बाहेर नको पडून द्यायला, नंतर थोडा वेळ झोप वगैरे लागली दुपारी, तर परत झोप पण यायची नाही धड मला आणि काही नाही. जेवढं मला उचलता येईल तेवढं मी वरती आणलं उचलून आणि ठेवून दिलेले. जास्त आपल्याला काय माहिती नाही. हे इन्व्हर्टर आहे, हे सगळं आहे आणि ते पण काहीतरी आहे आणि याच्यात पण काहीतरी आहे. ते सगळं मी वरती आणून ठेवलेले. म्हटलं जेवढं उचलता येईल तेवढं तर आपण आतमध्ये ठेवू शकतो. आणि आता आपली ही वरची बेडरूम आहे ना, इथं आपल्याला थोडंसं करायचं आहे. म्हणजे इथे AC लावायचा आहे थोडासा. म्हणजे मुलं पण आता मोठी झाली ना आणि खाली पण एका बेडरूममध्ये सगळ्यांना जागा पुरत नाही, म्हणून आता इथे असंच पडलेले. त्याच्याकडे इग्नोर करा तुम्ही, कारण थोडंसं कामही घरात काम बाकी असल्यामुळं इकडं थोडं मी दुर्लक्ष झालेलं आहे माझं. तर इथंच अजून एक छोटासा बेड बनवायचा आहे, म्हणजे दिदी शिवांश आणि आरूला पुरेल असा. इथे या गाद्या बनवून घेतलेल्या आहेत मी. मागच्या महिन्यात मी गाद्या बनवून घेतल्या होत्या एक्स्ट्रा. मम्मी पप्पा वगैरे येतात तेव्हा लागतात.
तर आता ना इकडं आमच्या इकडं स्मार्ट मीटर लागलेले, त्याच्यामुळं म्हणजे जिथं अगोदर लागलेले आहेत ना स्मार्ट मीटर, त्यांचं असं म्हणणं की बिल जास्त येते, लाईट बिल. आणि आता दुसरा मग AC पण लावायचा दुसरा म्हणलं तर जास्तच लोड होईल, म्हणून मग म्हटलं चला सोलर लावाय. खूप दिवसांपासून विचार होता सोलर लावायचा, पण आमचं थोडंसं की इकडं काही तेवढं जास्त करायची इच्छा होत नाही. म्हणजे गावाकडं वगैरे कसं वेगळं असतं, पण आता इथं मग कसं तरी विचार केला, म्हटलं नाही अजून 10-1 वर्ष तर आपल्याला इथंच राहायचंय, तर मग लावूनच घेऊया सोलर आता. म्हणून मग सोलर लावायचा विचार केला आणि आता लावायला घेतोय सोलर. खरं तर सोलरचं काम उन्हाळ्यातच असतं, उन्हाळ्यातच जेवढं काही लाईट ते युनिट जमा करतं तेच पुढं जाऊन काम येतं, कारण हिवाळ्यात तेवढा जास्त ऊन नसतं आणि पावसाळ्यात तर ते कधी होतच नाही, ते पूर्ण चार्ज होतच नाही. त्याच्यामुळं उन्हाळ्यात लावणं गरजेचं असतं. खरं तर मागच्याच महिन्यात लावायला पाहिजे होतं तसं तर, पण तरी पण ठीक आहे, आता चालून जाईल, होऊन जाईल लवकर. ह्या 8 दिवसात काम होऊन जाईल आणि चालू पण होऊन जाईल. तर मग चला मग सोलर आम्ही नवीन लावतो हेच सांगायचं होतं मला, दुसरं काही नाही. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. या व्लॉगला लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय.